कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली। मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर एक्सेलरेटर ट्रू बीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट, शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध। अत्याधुनिक ICU मध्ये तज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार, बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत। पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर। फोन 0231 268 61 61। पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडी इथं ऋषिकेश चंद्रकांत खोत यानं कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना एका घरात श्री समर्थ नावाचं क्लिनिक सुरू केलं होतं। तो गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आरोग्य विभागानं कारवाई करत बोगस डॉक्टर ऋषिकेश खोत, एजंट ऋषिकेश माने यांच्यावर कारवाई केली। घटनेची पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद करून दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्या चौकशीत गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या कर्नाटकातील दोघा साथीदारांची नावं समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली। बोगस डॉक्टर, त्यांचा एजंट तसंच गोळ्या पुरवठा करणाऱ्या एकाची पोलीस कोठडीची मुदत संपली होती, तर अन्य एकाला पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी पोलिसांनी चौघांना कळे न्यायालयात हजर केलं होतं। पोलिसांनी केलेली कारवाई ही बोगस असून व्यावसायिक संबंधातून केली असल्याचे पुरावे खोत यांचे वकील NP हातकर यांनी न्यायालयासमोर सादर केले। त्यानंतर न्यायालयानं चौघांची जामिनावर मुक्तता केल्याचं ॲडव्होकेट हतकर यांनी सांगितलं। मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 89/2026 जो ऋषिकेश रामचंद्र खोत यांच्या विरुद्ध व इतर 3 आरोपींच्या विरुद्ध जो दाखल केला होता, त्यामध्ये आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं की हा जो ट्रॅप आहे हा फेक ट्रॅप आहे। कारण हा ऑलरेडी त्याला 2:15 वाजता आपल्या ताब्यात घेऊन आणि त्या पद्धतीचे CCTV फुटेज आम्ही रोडनी दाखवले कोर्टाला आणि कोर्टाची खात्री पटवून दिली की हा जो ट्रॅप झालेला आहे हा पूर्णपणे बोगस ट्रॅप आहे आणि या बोगस ट्रॅपमध्ये काहीतरी व्यावसायिक वैमनस्यातून त्या आरोपींच्यावर कारवाई केलेली आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यामध्ये त्यांना मदत केली आहे। खोटा ट्रॅप करण्यासाठी मेडिकल ऑफिसरनी त्यामध्ये त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं ते पटल्यानंतर कोर्टानं पोलिसांनी जी PC मागितली होती ती रद्द करून आमच्या ऋषिकेश खोत वगैरे या आरोपींना जामीन मंजूर केलेला आहे आणि त्या जामीनची आम्ही पूर्तता करून आज रोजी त्यांची जामिनावर मुक्तता केलेली आहे। या कारवाई संदर्भात सर्किट बेंचमध्ये दाद मागणार असल्याचं ॲडव्होकेट हतकर यांनी सांगितलं। आता जो आमच्या सकृतदर्शीने आम्हाला असं दिसतंय की हा प्री प्लॅन ट्रॅप आहे आणि हा रेट टाकलेली नसून हा खोटा बनाव केलेला आहे। याबद्दल आम्ही खंडपीठामध्ये कोल्हापूर खंडपीठामध्ये क्वॅशिंग FIR क्वॅशिंगसाठी नक्कीच आम्ही त्यामध्ये पिटिशन दाखल करू।